ಹೋಟೆಲ್ ಓಮ್ ರೆಸಿಡೆನ್ಸಿ ಒಂದು ಪರಿಪೂರ್ಣ ರೆಸಿಡೆನ್ಸಿ. ಪಾರ್ಟಿ ಮತ್ತು ಮನೋರಂಜನೆಗಾಗಿ ಉತ್ತಮ ಸ್ಥಳಾವಕಾಶ. ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಹಾಲ್, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಡೈನಿಂಗ್, ಗುಣಮಟ್ಟದ ಆಹಾರ, ಅಲ್ಪೋಪಹಾರ, ಬಾರ್, ಲಾನ್, ಎಸಿ ಡಿಲೆಕ್ಸ್, ಸೂಪರ್ ಡಿಲೆಕ್ಸ್ ರೂಮ್ಗಳು, ಓಪನ್ ಗಾರ್ಡನ್ ಸೌಲಭ್ಯ. ಮಿರಜ್ ಮೈಷಾಡ್ ರೋಡ್, ಓಂ ಪೆಟ್ರೋಲಿಯಂ ಹತ್ತಿರ, ವಿಜಯನಗರ್ ಮೈಷಾಡ್, ತಾಲೂಕಾ ಮಿರಜ್, ಜಿಲ್ಲಾ ಸಾಂಗ್ಲಿ. ಸಂಪರ್ಕ 9049014171 ಮತ್ತು 9975438171. ಭೋಜದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಸಭೆ. ಬೇಡ್ಕಿಹಾಳ್ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಲೀಡ್ ಕೊಡುವೆ, ರಾಜೇಂದ್ರ ವಡ್ಡರ್. ಭೋಜ್ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಸದಸ್ಯನಾಗಿದ್ದಾಗ ನಾನಾ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿನ ಮತದಾರರು 100% ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷವನ್ನು ಬೆಂಬಲಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಅಧಿಕ ಲೀಡ್ ಕೊಡುತ್ತೇನೆ ಎಂದು ರಾಜೇಂದ್ರ ವಡ್ಡರ್ ಭರವಸೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಲೋಕಸಭೆ ಚುನಾವಣೆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಪ್ರಚಾರ ನಿಮಿತ್ತ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಭೋಜ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ರವಿವಾರ ಏಪ್ರಿಲ್ 7ರಂದು ಸಾಯಂಕಾಲ 6 ಗಂಟೆಗೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರ ಜೊತೆಗೂಡಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಬೇಡ್ಕಿಹಾಳ್ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಅವರಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮತಗಳನ್ನು ನೀಡಲು ಪ್ರಯತ್ನಿಸುತ್ತೇವೆ ಎಂದು ಅವರು ಹೇಳಿದರು. निवडणुकीच्या संदर्भात बोलत असताना आमच्या राज्याचे नेते सतीश अण्णा जारकिहोळी यांच्या सुपुत्री कुमारी प्रियंका जारकिहोळी यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी चिकोडी लोकसभेसाठी त्यांना जाहीर झालेला आहे. तर प्रियंका जारकिहोळी यांच्या संदर्भात सांगत असताना त्यांचं शिक्षण MBA झालेलं आहे. तर ते सुद्धा राजकारणाच्या सतीश अण्णांच्या पाठोपाठ त्यांनी सुद्धा समाजकार्यामध्ये सहभाग झालेला आहे. त्यासाठी सुद्धा लहान असलं तर सुद्धा त्यांचा विचार मोठा आहे. तर प्रियंका जारकिहोळी यांना निप्पाणी भागातून जास्तीत जास्त कसं मत देता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही तुम्ही सगळ्यांनी करायचा आहे. आणि प्रियंका जारकिहोळी यांनी तरुण आहेत, वयानं लहान आहेत, ते भाग्य आम्हाला चिकोडी लोकसभेला मिळाले आहेत. का म्हणजे तरुण व तडफदार प्रियंका जारकिहोळी यांना लोकसभेला पाठवायचं आम्हाला संधी मिळाली आहे. हे संधी सोडायचं नाही आणि प्रियंका जारकिहोळी यांना लोकसभेत पाठवायचं आहे. तर मला सांगायचं की भोज जिल्हा पंचायतीमध्ये काम करत असताना लक्ष्मण असू दे, सचिन अण्णा असू दे, बाकीचे सर्व नेते की ज्यावेळी मी निवडून आलो त्यावेळी जिजामाता महिला मंडळ यांच्या वतीने माझा सत्कार प्रथमतः या भोज ग्राममध्ये मला सत्कार केले. आणि सत्कार करत असतावेळी त्यांनी माझ्याजवळ एक मांडल्या विषयी की या जिजामाता महिला मंडळ इथं बोर एक पाहिजे अण्णा, ते बोर तुम्ही मंजूर करून द्या म्हणून लक्ष्मणांना ते प्रस्ताव केले. आणि त्यामुळे मी जिल्हा पंचायतच्या माध्यमातून बोरसाठी अप्लिकेशन केल्यानंतर या जिल्हा पंचायतच्या माध्यमातून 12 बोर मी मंजूर केलो. आणि त्यावेळेचे आमदार शशिकला जोल्ले वहिनी यांना कळले की राजू वड्डर यांनी बोरचं मंजूर करून आणलं. त्यावेळी त्यांनी CS साहेबांजवळ जाऊन भोज गावचे बोर आणि सिद्धनाळ गावचे आणि गळतयाचे ते बोर सगळे कॅन्सल व्हायला पाहिजे. का म्हणजे टास्कफोर्सचे चेअरमन ह्या भागचे आमदार असल्या कारणानं जिल्हा पंचायत सदस्याला त्याचा हक्क नसते आणि ते कॅन्सल करा म्हणून CS साहेबांजवळ पत्र दिले. पत्र दिल्यानंतर CS साहेबांनी मला सांगितले की जिल्हा पंचायत माध्यमाला बोर येत नाही, टास्कफोर्सचे चेअरमन आमदार असल्या कारणानं भोज असू दे, सिद्धनाळ असू दे, गळतगा असू दे, या बोरला तुम्हाला मंजूर करता येत नाही म्हटल्यावर मी चिंतित राहिलो की असं काय सांगायचं त्याला. आणि त्यावेळेचे पालकमंत्री आमचे रमेश अण्णा जारकिहोळी होते. रमेश अण्णा जारकिहोळी जर मी जाऊन सांगितलं की अण्णा असं असं झालंय तर काय करायचं, रमेश अण्णा जारकिहोळी त्यावेळी आम्हाला पत्र दिले. मग त्यांनी CS साहेबांवर प्रोड्यूस करून मग इथं बोर मारण्याचं काम प्रामाणिकपणे मी केलं. आता विरोधकांच्या बद्दल काही सांगण्याचे कारण नाही. आणि आमचे नेते जे आहेत ते पण बघा तुम्ही, यांचं शाळा नाही, कुठल्या बँका नाही, कुठला बिझनेस नाही, अहोरात्र काँग्रेस पक्षासाठी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी काम करत असतात.
ते म्हणजे आमचे वीरकुमार साहेब पाटील आणि काकासाहेब पाटील आणि चिंगळे साहेब. त्यांचं बघा तिकडे व्याजी धंदा आहे, बँका आहेत, सगळं कुणाचाही विचार करत नाही त्यांनी. आज रोजी तुम्ही विचार करा, जर अण्णासाहेब जोल्ले असू दे किंवा शशिकला जोल्ले त्यांना भेटायचं झालं तर पहिले त्या कुत्र्याचं परमिशन काढावं लागतं, नंतर ते पीएचं परमिशन काढावं लागतंय, नंतर अण्णांच्या जवळ भेटण्याची संधी मिळते. ते मी बोलायचं जास्त नाही, जास्त बोललं की त्याने त्यात होऊ म्हणतात. असं परिस्थितीत आहे. इथं असं नाही की कोणी जाऊ शकते, कोणी बोलू शकते, काही तुमचं समज असलं सांगू शकते, असं आम्हाला तुम्हाला नेते भेटलेलं आहे. तर काँग्रेस पक्षाची जे काही गॅरंटी आहे ते गॅरंटी जे सांगण्याचं जबाबदारी सगळ्यांचं आहे, ते आम्ही तिथंपर्यंत पोहोचत नाही असं मला वाटतंय. तर प्रत्येकाने जबाबदारी घेऊन जे काही काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या संदर्भात जे गॅरंटी दिलेलं आहे ते प्रामाणिकपणे पूर्ण केलेलं आहे. ते प्रामाणिकपणे आम्ही सुद्धा सांगून येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भरघोस असं मताने निप्पाणी भागातून प्रियंका जारकिहोळी यांना निवडून देऊन सांगून माझं. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬುಡಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಲಕ್ಷ್ಮಣರಾವ್ ಚಿಂಗ್ಳಿ, ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಕಾಕಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್, ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿ ವೀರಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್, ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಹವಲೆ, ಸುಪ್ರಿಯಾ ಪಾಟೀಲ್, ಪ್ರಮೋದ್ ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್, ಜೀವನ್ ಯಾದವ್, ಡಾಕ್ಟರ್ BA ಮಾನೆ, ನಾದು ಭೋಸ್ಲೆ, ದಾದಾ ಜಾಧವ್ ಮುಂತಾದವರು ಮಾತನಾಡಿದರು. बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत भूमीवरती सर्व जाती धर्माचे लोक, सर्व भाषिक लोक, सर्व जातीचे लोक अत्यंत गुण्यागोविंदाने राहावे म्हणून ज्या पद्धतीने हिंदू धर्मामध्ये महान ग्रंथांची मान्यता आहे त्याहीपेक्षा अधिक महत्त्व भारतामध्ये या संविधानाला दिले जाते. आणि संविधान हे सामान्य जनतेचं हे आध्यात्मिक आणि सामाजिक सांस्कृतिक महान ग्रंथ आहे म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे, काँग्रेस बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले. सिद्धरामय्या साहेबांचं काँग्रेस सरकार सत्तेवर येण्यापूर्वी आश्वासन दिलं होतं, 5 गॅरंटी तुम्हाला आम्ही देतो असं आश्वासन दिलं होतं. सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट मिटिंगमध्ये ते 5ही गॅरंटी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न पूर्ण केले आणि आज सर्वांना या ठिकाणी त्या 5ही गॅरंटीचा उपभोग घेता येतो. 5ही गॅरंटी इम्प्लिमेंट करत असताना, अनुष्ठान करत असताना त्या ठिकाणी काँग्रेस पक्षानं कुणाची जात बघून 2000 रुपये दिलेले, हा कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या भाषेचा आहे म्हणून हे बघून दिलेले. माणूस म्हणून जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ व्हावा ही प्राथमिक आणि अत्यंत प्रामुख्याने ही मागणी किंवा काँग्रेस कार्यकर्त्याची ध्येयनिष्ठा आणि तत्वसिद्धांत असल्याकारणाने प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला या योजनेचा लाभ व्हायला पाहिजे. निप्पाणी विधानसभा मतदारसंघामध्ये 2,32,000 वर चिल्लर काही 700 असं मतदान आहे. यामध्ये 1,16,320 हे पुरुष मतदार आहेत आणि 1,16,278 ह्या महिला मतदार आहेत. ते 1,16,000 पैकी 70,000 महिलांना महिन्याला 2,000 रुपये येतात. कुमारी प्रियंका जारकिहोळी ह्या उमेदवार असणार आहेत. सतीश जारकिहोळींच्या ह्या कन्या आहेत. सतीश जारकिहोळी आपले बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. सतीश अण्णांचा पहिल्यांदा निप्पाणीमध्ये कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार झाला, त्यावेळेला सतीश अण्णांनी सांगितलं होतं की निप्पाणीचं पालकत्व मी स्वीकारलं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी कुठलाही कार्यकर्ते, मग ते काकासाहेब पाटलांनी सांगू देत, वि.कुमार पाटील सांगू देत किंवा चिंगळे सर, कुठल्याही कार्यकर्त्याचं काम सांगितलं की त्यांनी कुठलीही अट न घालता आपलं काम पूर्ण केलेलं आहे सतीश अण्णांनी. आणि आता आपलं कर्तव्य आहे की सतीश अण्णांना देखील पालकत्व, ज्याप्रमाणे आपल्यावरती आपले आई वडील कुठलेही नियम अटी न घालता प्रेम करतात तसं त्यांनी प्रेम केलेलं आहे. आता मुलाप्रमाणे आपल्या पाल्याप्रमाणे आपलं कर्तव्य आहे प्रत्येक कार्यकर्त्याचं, प्रत्येक मतदाराचं निप्पाणी मतक्षेत्रामधल्या त्यांना देखील आपण कुठली अट शर्त न घालता निरपेक्षपणे मताच्या स्वरूपात मतदान करून त्यांचं ऋण फेडायचं आहे. कारण त्यांनी पालकत्व ज्याप्रमाणे स्वीकारलं होतं तसंच आपण प्रेम द्यायचं आहे मताच्या स्वरूपात. दुसरी गोष्ट म्हणजे तर या ठिकाणी स्वागत व प्रास्ताविक करण्यासाठी मी उपस्थित आणि कार्यकर्त्याच्या मेळाव्याला दिले या भागाचे अध्यक्ष चिंगळे सर यांचं देखील मी स्वागत करतो. यांनी या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं देखील स्वागत करतो. या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं देखील मी स्वागत करतो. दसरा पाटील यांनी काही कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं देखील स्वागत करतो. बोरगाव
जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब आवले यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे देखील मी स्वागत करतो. भोजगावचे माजी झिडपी भोजीचे राजेंद्र पवार, निप्पाणीचे हे अशोक अर्गे माजी जिल्हा परिषद सदस्य त्यांचं देखील मी स्वागत करतो. ಈ ವೇಳೆ ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಕಾಕಾ ಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್, ಮಾಜಿ ಸಚಿವ ವೀರಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್, ಬುಡಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಲಕ್ಷ್ಮಣರಾವ್ ಚಿಂಗ್ಳಿ, ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಹಾವಳೆ, ಸುಪ್ರಿಯಾ ಪಾಟೀಲ್, ದತ್ತಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್, ಬೇಡ್ಕಿಹಾಳ್ ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಬಸವರಾಜ್ ಪಾಟೀಲ್, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪ್ರದೇಶ ಯೂತ್ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಪ್ರಮೋದ್ ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್, ಶಂಕರ್ ಪಾಟೀಲ್, ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಹಿಂದಳ್ಕರ್, ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಹಾವಲೆ ಸೇರಿದಂತೆ ಭೋಜ್ ಗ್ರಾಮದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಧುರೀಣರಾದ ಸಚಿನ್ ಕೆಸ್ತೆ, ಮಾಜಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರಾದ ಅಶೋಕ್ ಅರ್ಗೆ, ಅಮೋಲ್ ಬನ್ನಿ, ಬೇಡ್ಕಿಹಾಳ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶಿವಾನಂದ್ ಬಿಜ್ಲೆ, ಸಂಜಯ್ ದೇಸಾಯಿ, ಕಲ್ಯಾಣಿ ಬಿಜ್ಲೆ, ದಾದಾ ಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್, ಜೀವನ್ ತೋರ್ಭೋಲೆ, ಹೊನಗೊಂಡ ಪಾಟೀಲ್, ಪ್ರಕಾಶ್ ಪೂಜಾರಿ, ಸಂಜಯ್ ಕುರುಂದವಾಡಿ, ಫಿರೋಜ್ ಸಂಧಿ, ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಸಾಳುಂಕೆ, ಸುನೀಲ್ ಗಾವಡ್, ರಾಜು ಕುರುಂದವಾಡಿ, ಬಾಬಾ ಸಾಬ್ ಮೋರೆ ಮತ್ತು ಬೇಡ್ಕಿಹಾಳ್ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಎಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರು, ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ಮಹಿಳಾ ಸದಸ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. बेळगाव जिल्हा पंचवटी योजना पंच न्यूज़ ಗಾಗಿ ಭೋಜದಿಂದ ಕೃಷ್ಣ ಅರ್ಗೆ.